हाय बेबी. काय मॅडम, काय करताय? नीट काळजी घेतेस ना तू? खाल्लंस का काही? आणि पाय दुखतात अजून पण? नाही रे, वसू वहिनीने छान कोमट पाण्याने माझ्या पायांना शेक दिला आणि माझे पाय पुसूनही दिले. सो बरं वाटतंय मला. अरे वा. नाही, वसू वहिनी चांगली काळजी घेईलच तुझी. बाकी सगळे काळजी घ्यायला तू सोड. अखिल, मी खूप मिस करते तुला. मला असं वाटतं तू सतत माझ्या जवळ असावं. हे ऐक ना, तू ऑफिस मधून आल्यावर आपण शॉपिंगला जाऊया. छान बाहेर जाऊन जरा मोकळ्या हवेत मस्त श्वास घेऊया. काय म्हणतो? तनू, अगं मला आज इथून वेळ मिळणार नाहीये, समजून घे जरा तू. मग अखिल, तू मला कधी वेळ देणार आहेस? अगं मी सहज चौकशी करण्यासाठी फोन केला होता. तू काय लगेच प्लॅन्स बनवतोस? थांब जरा, मी घरी आलो ना की बोलू आपण. चल बाय. अरे ऐक अखिल, काय मुलगा आहे हा, फोन ठेवून पण दिला. ठीक आहे. अखिल, हे बघ, तनया प्रेग्नेंट आहे आणि अशा वेळी तू तिला वेळ देणं, तिच्या जवळ असणं जास्त महत्त्वाचं आहे. तू गेलास तरी हरकत नाही. मी आहे, आकाश आहे, आम्ही सांभाळू. तू आहेस रे दादा, पण तू जॉईंट CEO आहेस. माझ्या साईन शिवाय तुला काहीच करता येणार नाही. आणि दादाचं म्हणशील तर तो काय, तो एम्प्लॉई आता. आणि कसं आहे, तुला जर का आता असं वाटत असेल की तनयासाठी मी घरी निघून जाईन आणि इथलं सगळं तुम्ही सांभाळाल, तर तसं काही होणार नाही. मी इथेच असणार आहे. अखिल, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या म्हणण्याचा तो उद्देश नव्हता. आय नो इन फ्युचर जर तुला कधी असं वाटलंच तर त्यासाठी सांगून ठेवलं. बाकी काय.